साक्षात परमेश्वराचा वरद असलेला हा वेगळगाव श्रीदेव सिद्धेश्वर नवयुवक मित्र मंडळ यांच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात श्रीदेव सिद्धेश्वराच्या प्रांगणात सुरू आहे।
नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रसादी भजन मंडळ वर्धे तालुका जिल्हा सिंधुदुर्ग मी गोवा स्वतः विजयपूर गुंडू सावंत आणि त्याचप्रमाणे आजचे माझे प्रतिस्पर्धी गोवा सन्माननीय संदीप लोके गाव लिंगायत तालुका देवगड आम्हा दोन्ही गोवाला या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम सिद्धेश्वर नवयुवक मित्रमंडळ आणि या मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष भजनकार सेक्रेटरी सर्व पदाधिकारी आणि रेडिओ ग्रामस्थ यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना शाळा थोडा कमी करा महिला वर्गाला सुद्धा विनम्र अभिवादन करतो पण या जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भजनी भाऊ या ठिकाणी असतील पखवादवादक असतील मान्यवर कलाकार असतील दशावतारी कलाकार असतील त्यामध्ये रेडी म्हटल्यानंतर पहिलं नाव अगदी आमच्या भजन संप्रदायामध्ये भावाचं वाटतं ते सन्माननीय भावेश राणे यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो स्वागत करतो महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन स्थान देवता आणि रंग देवतेला वंदन करून माझी ग्राम देवता लीन हो सत्यनारायणाला वंदन करून परस्त्री मातेचा मान मंडळा छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून जबालवारीच्या या आपले सामने सामन्याला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम आहे त्यांची सुद्धा इको कमी करा थोडा इफेक्ट त्यांची सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय त्यांना शुभेच्छा देतो सर्वप्रथम मायबाप प्रेक्षकांची थोडी माफी मागतोय कारण सामन्याचा टाइम 9:30 पर्यंत दिला होता परंतु थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी आता पेटी जाऊन थोडा कमी करा सरस्वती सरस्वती तुझे नाम बड़े आगड़ा राम को दंडधारी बड़े आगड़ा राम को दंडधारी बड़े आगड़ा राम को दंडधारी
केव्हा पुढे मानवा किंकरा कोण केव्हा पुढे मानवा किंकरा कोण केव्हा प्रभाते मणिरा चिंतित धावा प्रभाते मणिरा चिंतित धावा प्रभाते मणिरा चिंतित धावा प्रभाते मणिरा चिंतित धावा हरी हरता गणपती राम देवता देवता नवरात्रीचा 6वा दिवस कात्यायनी देवी आणि याच रूपात तिने महिषासुराचा वध केलेला आहे 6वी बार. आजचा रंग करडा रंग, 9 दिवसाचे 9 रंग. त्या देवीने 9 रूप घेतली आणि महिषासुराचा वध केला आणि त्यामुळे आपण नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतोय. महिषासुर मातला आणि त्याला असा एक ब्रह्मदेवाचा वर होता की साक्षात कुठला देव किंवा नर त्याला मारू शकत नाही, म्हणून देवीने ही 9 रूप घेतलेली आहेत आणि त्या महिषासुराचा वध केलेला आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग आहे आणि ह्या कलियुगात परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण, जे आम्ही करतोय. नामस्मरणाला कलियुगात फार महत्व आहे. आपलं भजन राम कृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. मी नेहमी भजनाच्या माध्यमातून हेच सांगतोय. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. राम हा शब्द उच्चारायला खूप सोपा आहे, राम समजायला खूप सोपा आहे, राम शब्द लिहायला खूप सोपा आहे. परंतु कृष्ण ज्याचा प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे तो कृष्ण समजायला कठीण आहे. कृष्ण शब्द लिहायला सुद्धा खूप कठीण आहे आणि कृष्ण शब्द उच्चारायला सुद्धा खूप कठीण आहे. 84 दशलक्ष योजनेनंतर आपल्याला जर मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय तर आपली ग्रामदेवता, आपली कुलदेवता आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे सुंदर जग दिसतंय ते आपले आई वडील. त्या आई वडिलांची सेवा मरेपर्यंत करा, म्हणजे आपल्या आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही. लक्षात घ्या. कारण ह्या कलियुगात मायबाप प्रेक्षक फुकट आपल्याला काहीच मिळत नाही. तुम्ही आम्ही घेतोय तो श्वास सुद्धा फुकट मिळत नाही, कारण पहिला श्वास सोडल्याशिवाय आपल्याला दुसरा घेता येत नाही. ह्या कलियुगात खोट्याला फार बळ आलेलं आहे. आता तुम्हाला डबल बारीच्या माध्यमातून दिसेल, जे खोटं आहे ते पहिलं पुढे येणार. कारण खोटं बाहेर म्हणजे सत्य बाहेर पडेपर्यंत खोटा सगळा गावभर फिराटलेला असतं. लक्षात घ्या. आजचे माझे प्रतिस्पर्धी आहेत संदीप लोके, आपण सगळेजण त्यांना ओळखता. पहाडी आवाजाचा बादशाह असं स्वतःला समजतात. दुनिया लांब आहे.
स्वयंघोषित बुवा आहे, स्वयंघोषित की माझा आवाज पहाडी आहे असं सांगणारा सिंधुदुर्गातला एकमेव. बाकीच्यांना उपाधी मिळाली आहे. विनोद चव्हाण म्हटल्यानंतर पेटी मास्टर दुनियेने त्यांना नाव ठेवलेली आहेत या पद्धतीत. पण ह्यो एकमेव सिंधुदुर्गातलो. आणि सिंधुदुर्गात जेवढे डबलबारीच्या माध्यमातून ह्या 20-25 वर्षात डबलबारीच्या माध्यमातून जेवढे बुवा भजन करतायत त्याच्यात सगळ्यात चिडखोर बुवा ह्यो. ऑर्केस्ट्रा म्हणजे काय, ह्या ज्यांनी भजनाच्या माध्यमातून बिंबवलं तो ह्यो लोके बुवा. आणि 25 वर्षानंतर सुरुवातीपासून हातात पेन घेऊन लिहिणार म्हणजे हे लोक बुवा. लाज पण वाटत नाही, शरम पण वाटत नाही. बाबा तुझ्या जीवावर कल्ला आहे. आजची रात्र एक लक्षात घ्या, सुरुवातीलाच एवढा अटॅक करणारा बुवा फक्त एक लक्षात घ्या, लोके बुवावर सुरुवातीक अटॅक करणारो फक्त गुंडू सावंत शिवाय कोण करू शकत नाही, लक्षात घ्या. आणि ती हिंमत माझ्यात आहे. आणि हे कशासाठी चाललंय तर मायबाप प्रेक्षकांच्या पर्यंत प्रबोधन सुद्धा तेवढंच पोहोचलं पाहिजे, नामस्मरण सुद्धा तेवढंच पोहोचलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचं आजची रात्र मनोरंजनात सुद्धा गेली पाहिजे, मौज मजेमध्ये गेली पाहिजे. बुवांना विनंती आहे, आजची बारी न चिडता होऊ दे. मी हात जोडून विनंती करतोय सगळ्यांच्या साक्षीने, आजची बारी न चिडता होऊ दे, खेळीमेळीच्या वातावरणात होऊ दे. म्हणजे इकडे बघ ना, बघा त्याच्या तोंडावर कधी आयुष्य हसू का बघा, कधीच नाही हसू. भियालो नाही तो, भिणार नाही तो पहाडी आवाजातला भाष्य आहे. आज दैवत पर्यंत अगदी सहज विनया ज्याचा आवाज पोचतो ते लोके वैद्य त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजतात. बरं वाटतं. आणि एक दुसरा मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा, त्याचं भजन हे पैशावर चालणार. तुम्ही जर 10-20 रुपये ते का दिलास तरच तो भजन करू शकता, नाहीतर मी चॅलेंज देऊन सांगतोय लोके बुवा भजन करू शकत नाही. ते का फक्त असा झरवणी चालू आहे, त्या झरवणी चालू असला तरच तो भजन करू शकतो, तरच तो बोलू शकतो. आणि माझ्यावर एवढे आता तो प्रहार करेल की मी भजनाच्या नावाने शून्य असेल ह्या सांगायला वाक्य. माका भजन येणार नाही, तुम्ही उगीच आपल्या गोट्याने घरात बोलवलं असं त्याचा विषय असतो, ठीक आहे. परंतु ज्या प्रभुरामाच्या नामस्मरणाने आपण सुरुवात करणार, कारण आपलं आता हिंदुस्थान हे राज्य राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होणार आहे. त्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रभुरामाची प्राण प्रतिष्ठापना व्हायला 500 वर्ष लोटली. आणि गेल्या 24 सालामध्ये 22 जानेवारीला प्रभुरामाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली. आणि हे बघण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. म्हणून ज्याच्या नावाने आपण नामस्मरण करतो त्या प्रभुरामाच्या गाण्याने सुरुवात करतोय. हर घर में कहीं नाम जय श्री राम. या बात आहे. असं लागा करू मगाशी जी उसळ खालेली आहे त्याचा विचार आयोजन एका 10-15 पाव हे नशिबाचे भाग, हे नशिबाचे भाग ज्याच्या नशिबात त्या का मिळताला तुका आता वाटतं गावताला ठेवलेला असेल. पण ज्यांनी कोणी जो बनवलं ना ते शोल्याची उसळ आणि पोहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजव. खूप उत्कृष्ट. हर घर में बहे कहीं नाम जय श्री राम. हर घर में बहे कहीं नाम, एक ही नारा गूंजेगा. हर घर में बहे कहीं नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. हरि बोल. जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. हर घर में बहे कहीं नाम, हर घर में बहे कहीं नाम. मेरे भारत का जय
म्हणजे रूपाचा ध्यानाचा अभंग. पांडुरंग विठेवरती उभा राहिला याचं एकमेव कारण म्हणजे पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये अडकलाय. आज ही नाती सगळी तुटली आहे, कलियुग आहे. इथे बापाचं आणि मुलाचं नातं तुटलेलं आहे, आईचं आणि मुलीचं तुटलेलं आहे, भावाचं आणि बहिणीचं तुटलेलं आहे. कारण एकमेव असेल तर 7-8 इंची मोबाईलचा झालेला अतिरेक आहे. आता तो मगाचपासून तो पोरगोच बसलो ना, सुरुवातीपासून तर आतापर्यंत तो फक्त मोबाईलच गुंतलेलो आहे. म्हणजे त्याला दोष देणार नाही, याला सर्वस्वी जबाबदार त्यांचे आई वडील असतात. लक्षात घ्या, आई वडिलांची जबाबदारी आहे. आपला मुलगा मोबाईल दिल्यानंतर काय करतोय? मोबाईल वाईट नाहीये, 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करतोय. आता काही मोबाईलच्या व्हॉट्सअपची वाक्य तुम्हाला मोठ्या माणसाच्या सुद्धा तोंडात, मोठ्या माणसाच्या ना ह्या लोकांच्या तोंडात दिसतली तुम्हाला मोबाईलची वाक्य. स्वतः आयुष्यात कधी कशाबद्दल अभ्यास पूर्णपणे जाऊन न करता केवळ व्हॉट्सअपवरचा वाचायचा आणि हाय जाऊन फेकायचा, ह्या एकमेव त्याचा कार्यक्रम हल्ली चालू आहे. आणि तो तुमका दिसतो. कारण अभ्यास करून जी आपण वाक्यरचना मायबाप प्रेक्षकांसमोर मांडतो आणि जी रेडीमेड वाक्यरचना असतात त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. लक्षात घ्या. तुम्ही आम्हाला जरी मानाची खुर्ची दिली तर 100% आम्ही आमचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि ही खरी काळाची गरज आहे. 28 पांडुरंग विठेवरती उभं राहिलंय. काय करतोय? कोणाची तरी वाट बघतोय. कोणाशी वाट बघतोय? भक्त पुंडलिकाची. कोण भक्त पुंडलिक? आई बापाच्या गळ्यात दोरी टाकून बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा भक्त पुंडलिक. त्याला आपल्या आई वडिलांची महती कळल्यानंतर एवढा तो आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये गर्क झालाय की साक्षात पांडुरंग आले. त्या पांडुरंगाच्या दिशेने वीट फेकली आणि पांडुरंगाला 28 विठेवरती उभं केले. तुम्ही विचार करा, ह्या सिद्धेश्वराचं मंदिर या समुद्र किनारीच का आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण सिद्धेश्वर म्हणजे नवनाथांमध्ये, बरोबर ना, आणि मच्छिंद्रनाथ. त्यामुळे पूर्वजांपासून तुम्ही विचार करा, हा जो किनारा आहे तिथेच का त्याचा मच्छिंद्रनाथाचा विषय केलेला आहे? तर साक्षात माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ 12 वर्ष तपश्चर्या केली त्यांनी माशाच्या पोटामध्ये, आणि माशाच्या पासून त्यांची निर्मिती झालेली आहे. कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जन्म दिला त्यावेळेस नक्षत्र चांगलं मिळालं नाही म्हणून समुद्रामध्ये फेकून दिला. तर एका माशाने गिळलं आणि 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर नवनाथांचा बदला हा मच्छिंद्रनाथ आहे. लक्षात घ्या. त्यामुळे आपण ज्याच्याशी नतमस्तक होतो ती आपली कुठली तरी शक्ती आहे, ते आपण जाणलं पाहिजे. आणि ती खरी आज काळाची गरज आहे. ज्या श्रीकृष्णाला छोटीशी बासरी उचलायला 2 हाताचा आधार घ्यावा लागला, त्या श्रीकृष्णाने अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलला. म्हणजे केवढा मोठा पराक्रम आहे बघा. हा प्रत्येकाच्या मागे काहीतरी कारण घडलेली आहेत. देवीने 9 दिवस 9 रूप घेतली. असा महिषासूर कोण होता? देवाधिकांना पळता भुई थोडी केली, इंद्राच्या जागेवर बसला जाऊन, आणि देव सगळे पळाले. ते घटात लपून बसले. आपण जो घट स्थापन करतो ना, काही ठिकाणी घराघरात घट स्थापन करतात, काही ठिकाणी मंदिरामध्ये घट स्थापन करतात, आणि प्रत्येक दिवशी 1 माळाची 6वी माळ अशा 9 माळ सोडून 10व्या दिवशी दसरा. मग आपण ज्या माळा सोडतो घटावरती ते कशासाठी सोडतो? तर ते सगळे देव त्या महिषासुराला घाबरून त्या घटामध्ये लपलेत म्हणून त्या देवतांची पूजा करण्यासाठी दर दिवशी आपण 1 माळ सोडतो. असे 9 दिवस त्या देवीने वेगवेगळी 9 रूप घेतली आणि महिषासुराला ठार मारला. आणि नंतर ती बघायला आली आणि म्हणते की को जाग रे, को जाग रे, की तुम्ही आम्ही 6 तारखेला करणार कोजागिरी. कोजागिरी म्हणजे पार्टी नाही, कोजागिरी म्हणजे ती देवी विचारता की को जाग रे. नाहीतर कोजागिरी म्हटले तर आम्ही आता खुश राहतो. नवरात्राचे 1 दिवस जेव्हा संपतो आणि कोजागिरीची पार्टी करू गावतो. कोजागिरी आणि 31 आपल्या जन्मदिवसासारखे. तर कोजागिरीला खरं महत्व ते लक्षात घ्या आणि ते आपल्या लहान मुलांना सांगणं गरजेचं आहे. आजची तरुण पिढी आहे, समाधान वाटतं ज्यावेळेस तरुण पिढी आपल्या डबलबारीच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून बसतात. महिला वर्ग आहे,
त्यांचे हात त्यांच्या कानावर येतील असं एकही वाक्य आम्हा दोन्ही भावांच्या मुखातून निघणार नाही. युट्यूबच्या माध्यमातून उद्या ह्या मंडळाच्या मार्फत घेतलेला हा कार्यक्रम उद्या घराघरात पोहोचणार आहे. त्यामुळे त्याला कुठेतरी कलंक लागू नये ह्या मताचे आम्ही दोन्ही भाऊ 100% काय आहे एकमेकाची जरा खेचल्याशिवाय तुम्हाला सुद्धा मजा येणार नाही. आता ह्याची परिस्थिती बघा एकंदरीत असं वाटतं का ह्याचे 9 दिवस उपास नाही वर्षाचे 12 महिने उपाशीत अशी परिस्थिती आहे. कारण ते का खाल्ला पासना नाही घास असं घेऊन गेलो तरी गुंडो 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 घास परत खाली ठेवता इतकी परिस्थिती. अरे हस इकडे बघणार आहे शायनिंग नाही करायची. माझं म्हणणं का अरे ह्याच्या अगोदर तुझे कोट आणि ह्याची शाली फी होते बघ ह्याच्या बाहेर माणसासारख्या घातलं चढवा तुझो घाबरो फुला फुला तो इकडे बघ काय करशील तू काय करशील काय पेना नाही तुझ्या पेनातली शाही संपली का तू बरं झाला तुझ्यासाठी गाणं म्हणतो बघ. तुला चिडत रडू नको बाळा मी पाण्याला जाते हे नाही आहे. रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी ट्रेन गाण्याची चालू झाली गाणी ही सगळी जिथे जावं तिथे ही गाणी दिसतात म्हणून ही गाणी म्हणण्याचा उद्देश आहे. केवळ आपल्याला सुद्धा जरा बरं वाटावं ह्या उद्देशाने अजून एक गाणं चालू आहे बघा. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. Oh
रूपवाली होतोय पांडुरंगाच्या रूपाचा ध्यानाचा अभंग. रूप दावी कारे आता, रूप दावी कारे आता, रूप दावी कारे